वन विभागानं अचानक बंद केलेल्या पायवाटेमुळे सुमारे 400हून अधिक कुटुंबांची मोठी गैरसोय झाली होती. गेली 60 वर्ष या मार्गाचा वापर नागरिक, रुग्णवाहिका, शाळा बस, अग्निशमन दल तसंच महापालिकेची विविध वाहनं करत होती. मात्र वन विभागानं गेट लावून हा मार्ग बंद केल्यानंतर शेकडो नागरिकांना पायी प्रवास करावा लागत होता. आपत्कालीन परिस्थितीतही वाहनांना प्रवेश मिळणं कठीण झालं होतं. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. भाजपच्या खोपाटेतील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात लोकमान्य नगर पाडा 4 मधील रहिवाशांनी भेट घेऊन आपली व्यथा मांडली. नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर तात्काळ वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी पत्रव्यवहार करून तसंच संबंधित वन अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून नागरिकांना दिलासा देण्याची विनंती केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून काही आवश्यक अटी शर्थींसह ही पायवाट लवकरच नागरिकांसाठी खुली होणार असल्याचं स्पष्ट झालंय. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित प्रश्न सोडवणं हेच लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे. लोकमान्य नगरवासियांना दिलासा मिळावा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणार आहेत. जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात RTI, शाळा प्रवेश, पुनर्विकास, वनविभाग, आर्थिक फसवणूक अशी विविध विषयांवरही नागरिकांनी निवेदनं सादर केली आहेत.